विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय पदभरतीची नवीन जाहिरात, दुसरी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहेत. या जाहिरातीबद्दल डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे प्रसिद्ध झालेली आहे. 2 पदे असणार आहे. याच्यामध्ये एक सफाईगार आणि उदकी हे पद असणार आहे. उदकी म्हणजे या ठिकाणी सफाईगार सर्वांना माहित असेल. उदगी म्हणजे पाण्याची व्यवस्था करणे, पाणी वगैरे ने-आण करणे हे त्याला उदगी म्हणतात. पाण्याची व्यवस्था संपूर्ण करणे त्याला उदकी म्हणतात. पदाकरिता भरती प्रक्रिया 2025. आता पदे एकदम कमी असणार आहेत. जे उदकी नावाचं जे पद आहे ते 1 जागा आहेत आणि सफाईगार जे 2 आहे. अशा प्रकारे फक्त 3 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. संपूर्ण माहिती या जाहिरातीबद्दल डिटेल्समध्ये सांगणार आहे. अर्ज प्रक्रिया या ठिकाणी संपूर्ण सांगणार आहे. तर तुमचा पगार असणार आहे 15,000 हे बेसिक असणार आहे. 47,700 हे पेमेंट असणार आहे. तर बेसिक 15,000 आहे म्हणजे स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला 28,000 ते 30,000 एवढं स्टार्टिंग पेमेंट इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे. डिटेल्समध्ये सांगणार आहे. तर या ठिकाणी अर्ज करण्याची या ठिकाणी बघू शकता कधीपासून तर 7/1 म्हणजे 7 जानेवारीपासून तुम्ही हे अर्ज करू शकतात आणि शीघ्र पोस्टाने तुम्हाला स्पीड पोस्टने पाठवायचे आहेत. ते कुठे पाठवायचे आहेत, कोणत्या पत्त्यावर हे देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे. बघू शकता. येथे पत्ता दिलेला आहे. या पत्त्यावरती तुम्हाला या ठिकाणी पाठवायचे आहेत. तुमचे या ठिकाणी कागदपत्र आणि फॉर्म, ऑफलाईन फॉर्म पाठवायचा आहे. तुमची याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही. तुमची हे होणार आहे टेस्ट, चापल्यता चाचणी म्हणजे सफाईगार असेल तर त्याची चाचणी होईल. त्याच्यानंतर उदगीरसाठी तशीच प्रकारची एक चाचणी होईल. ती कामे वगैरे मी तुम्हाला पुढे सांगेल आणि त्याच्यानंतर हा फॉर्म कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही. हा फॉर्म ऑफलाईन तुम्हाला भरायचा आहे. फॉर्म कुठे भेटेल, कसा भेटेल डिटेल्समध्ये माहिती सांगेल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. आता उमेदवार दोन्ही पदांकरता हा भारताचा नागरिक असावा. त्याच्यानंतर उमेदवार 7वी पास असणे गरजेचे आहे आणि उमेदवाराची शरीर यष्टी सुदृढ म्हणजे या ठिकाणी त्याची तब्येत वगैरे चांगली असणे गरजेचे आहे. मराठी आणि हिंदी भाषा लिहिता, वाचता, बोलता येणे गरजेचे आहे आणि उमेदवारास शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा किंवा झाडू कामाचा तसेच शासकीय कार्यालय अथवा न्यायालयात पूर्वी काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे, असं त्यांनी म्हटलेले आहे. आता या ठिकाणी 7वी पास हे कशासाठी होतं? तर सफाईगार या पदासाठी माहिती मी येथे सांगितली. त्याच्यानंतर उदकी या पदासाठी 7वी पास असणे गरजेचे आहे. शरीरयष्टी चांगली असणे गरजेचे आहे. मराठी आणि हिंदी लिहिता, वाचता, बोलता येणे गरजेचे आहे आणि उमेदवारास प्लंबिंगचे व पाण्याचे मोटार हाताळण्याचे उत्सुकता, जुजबी ज्ञान असणे आवश्यक आहे. मोटार किंवा प्लंबिंगचे ज्ञान असणे गरजेचे आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. वयोमर्यादा खुला प्रवर्गासाठी 18 ते 38 आणि मागासवर्गीयांसाठी बघू शकता 18 ते 43 आणि जर या ठिकाणी शासकीय कामामध्ये जर असेल, तर त्याला या ठिकाणी बघू शकता 18 ते किती वर्षापर्यंत तो व्यक्ती फॉर्म भरू शकतो. ते या ठिकाणी पात्र अटी वगैरे या ठिकाणी बघू शकता. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्याच्यावरती फौजदारी गुन्हा वगैरे नसावा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि 2005 नंतर त्याला 3 पेक्षा जास्त मुले नसावी, हे म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर तुमच्या या ठिकाणी बघू शकता अर्जासोबत तुम्हाला काय-काय माहिती जोडायची आहे, तुम्ही इथे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. ही 10 कागदपत्रे आहेत. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. इथून खाली आहेत 10 कागदपत्रे यांचा स्क्रीनशॉट काढा. ही अर्जासोबत तुम्हाला जोडायची आहेत. अजून देखील खाली आहेत बघू शकता. ही सर्व या ठिकाणी जोडायची आहेत. जाहिरात संपूर्ण बघायची आहे आणि महत्त्वाचा पॉइंट म्हणजे तुम्ही फॉर्म भरला म्हणजे लगेच तुम्हाला या ठिकाणी मुलाखतीसाठी बघू शकता. इथे चापल्य चाचणीत बघू शकता 30 गुणांसाठी आहे. याच्यासाठी फॉर्म भरला म्हणजे लगेच बोलावले जाईल असं नाही. त्याच्यामध्ये शॉर्ट लिस्ट होते. समजा अर्ज किती आले, समजा या ठिकाणी 20,000 अर्ज आले तर त्यांना घ्यायचे 5,000 तर बाकीचे या ठिकाणी 15,000 ते म्हणजे त्यांचं एक यादी लागेल. त्या यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला बोलवले जाईल. त्याला अल्पसूची म्हणजे शॉर्ट लिस्ट असे म्हटले जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात पहिल्यांदा निवड पद्धती तुमची होते. चापल्यता व स्वच्छता चाचणीसाठी बोलवले जाईल तुम्हाला आणि उदकीसाठी दोन्हीसाठी 30 गुणांसाठी असेल. ठीक आहे. 30 गुणांची आणि तुमची तोंडी मुलाखत होईल 20 गुणांची. अशा प्रकारे 50 गुणांवरती तुमची निवड आधारित राहील. ठीक आहे. आता अर्ज करण्याची पद्धत या ठिकाणी बघू शकता. मी तुम्हाला आधीच सांगितले कागदपत्रे कोणती जोडायची, कोणत्या पत्त्यावरती अर्ज पाठवायचा आहे. अर्ज कुठे भेटेल हे देखील पुढे मी तुम्हाला सांगतो. आता संपूर्ण जे या ठिकाणी फॉर्म आहे, अर्ज आहे ऑफलाईन पेनाने तुम्हाला भरून पाठवायचा आहे आणि त्याच्यासोबत कागदपत्रे जोडायची आहे. वरती मी तुम्हाला सांगितलेले आहे. ठीक आहे. आता महत्त्वाचा पॉइंट इथं जे सांगून घेतो, बघू शकता. हे ठिकाणी 7वीचे या ठिकाणी मार्क्स जर गुण नसेल तुमच्याकडे, तर तुम्हाला या ठिकाणी अंदाजे 100 पैकी 50 गुण प्राप्त झालेले आहेत, हे टाकायचं आहे. जर निकाल नसेल तर. ठीक आहे.
आता जे महत्त्वाची माहिती आहे तेच सांगेल. बघू शकता. उमेदवार आवश्यक सूचना. अर्ज पाठवताना पाकिटावर सफाईगार, उदकी या पदासाठी कोणत्या पदासाठी अर्ज करीत आहात हे तुम्हाला स्पष्ट ठळक अक्षराने अर्जाच्या पाकिटवरती वरती लिहायचं आहे. म्हणजे पाकिट न उचलता डायरेक्ट कव्हरवरती वरती लिहायचं म्हणजे कशासाठी अर्ज आलेला आहे ते तुम्हाला तिथे समजून जाईल. शॉर्ट लिस्ट तुम्हाला अर्ज करताना कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही. शॉर्ट लिस्ट लागल्याच्या नंतर तुम्हाला पेमेंट असणार आहे. लगेच पेमेंट असणार नाही. शॉर्ट लिस्ट लागल्याच्या नंतर तुमचं नाव आलं तर ₹300 या ठिकाणी राहील आणि ते नॉन परतावा राहील. इथे सर्व माहिती बघा. जाहिरात संपूर्ण आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला दिली जाईल. तिथून बघून घ्यायची आहे. ठीक आहे. आता जे पत्ता वगैरे मी तुम्हाला सांगून घेतलेला आहे. जे महत्त्वाचे पॉइंट बघू शकता. आता सफाईगारला कोणकोणती कामे असतात हे येथे तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर उदकीसाठी ही कामे असतात हे एवढे देखील येथे बघून घ्या. आता या ठिकाणी इथं खाली आल्याच्या नंतर महत्त्वाचा पॉइंट मी तुम्हाला सांगतो. हा संपूर्ण फॉर्म आहे. बघू शकता 1 पान, 2 पान, 3 पाने, 3 पानांचा हा फॉर्म आहे. ते तुम्हाला भरून द्यायचा आहे आणि त्याच्यासोबतच तुम्हाला 2 प्रतिष्ठित व्यक्तीची नावे जोडायची आहे. ज्याच्यामध्ये या ठिकाणी तुमचं इथे नाव लिहायचं आहे. तुमचं इथे नाव लिहा. ठीक आहे. स्वतःचं पहिलं नाव इथे लिहा. त्याच्यानंतर तुमचं गावाचा तुमचा पूर्ण पत्ता लिहा. ठीक आहे. आणि जे या ठिकाणी त्या व्यक्ती राहणार आता ज्या व्यक्तीचे वगैरे मागील या ठिकाणी येथे ओळखतो वगैरे प्रतिष्ठित व्यक्ती तुम्हाला कोण-कोण पाहिजेल तर त्याच्यानी पोलीस, पाटील, सरपंच वगैरे प्रतिष्ठित डॉक्टर, वकील, मुख्याध्यापक, शिक्षक वगैरे तुमच्या ओळखीचे असतील तुमच्या गावातील त्यांचं या ठिकाणी सर्व माहिती घ्यायची आहे. त्यांची पूर्ण नाव लिहायचं आहे. प्रमाणपत्र देण्यात त्यांचं नाव आणि त्यांची सही इथं लिहायची आहे सर्व माहिती. अशा प्रकारे 2 व्यक्तींची तुम्हाला घ्यायची आहे आणि अर्जासोबतच तुम्हाला ती जोडायची आहे. बघू शकता दोन्ही या ठिकाणी हे प्रमाणपत्र इथे आहेत. प्रतिष्ठित व्यक्तींचं या ठिकाणी बघू शकता. इथे काय आहे हे चारित्र्य प्रमाणपत्र प्रतिष्ठित व्यक्तीचे. ठीक आहे. आता संपूर्ण जी जाहिरात आहे आणि संपूर्ण या ठिकाणी संपूर्ण जे PDF आहे आणि फॉर्म आहे हे या ठिकाणी चारित्र्य प्रमाणपत्र या ठिकाणी डेमो वगैरे सर्व तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल. अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या.